चांगलं एक पदार्थ आहे, तो म्हणजे काय? परागकण. दिवसामधून तो जो बेडूक आहे त्याच्यामधलं किती परागकण त्या कमळामधलं सेवन करतो? करतो का? काहीच नाही करत. किती त्याच्या जवळ आहे तो पदार्थ, परागकण जो आहे किती चांगला आहे, श्रेष्ठ आहे, पण तो काय खातो? चिखल खातो. तसं म्हटलं तर आज या ठिकाणी सुद्धा हे परागकणच आहे, पण इथे बरेच आता बाहेर बसलेले आहेत. महाराज असे मस्तीमध्ये म्हणतात काही वेळेला, पण हा जो परागकण सेवन करायची इथे आत्ताची वेळ आहे आजपासून आपल्या ठिकाणी, पण प्रत्येकाला त्या परागकणाचे काय सेवन करता येत नाही. आता आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की आपल्याला हे परागकण काय सेवन करता येतोय. त्यानंतर दुसरी ओवी सांगितली आहे, पाये पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, परी ते अविरीन गोचिड, अशुद्ध कायन सेवते. आता मला सांगा, गोचिड कुठं येतं? गायीच्या शिंगेला येतं की शेपेला येतं? कुठे येतं? कासेला येतं. बरोबर आहे. तर ते काय शोषण करतं मला सांगा? दूध का रक्त? पण पवित्र आणि जे गोड असं दूध आहे ते शोषण काय करतं? रक्त करतं. पण गोड असं पवित्र आणि दूध आहे ते शोषण नाही करत. का? तर जवळच आहे. किती जवळ आहे, पण त्याला काय त्याची माहिती नाही, ओळख नाही. ती माहिती खऱ्या अर्थाने त्याला माहीत नसल्याने तो काय करतो? ते रक्त शोषत असतो आणि ते रक्तच शोषतो. तो कधी ते दूध पेत नाही. आपल्याला हरिण माहित आहे, हरिणच्या शरीरामध्ये कस्तुरी असते. त्या कस्तुरीच्या वासामुळे ती रानवन किती फिरत असते, पण ती कस्तुरी असते कुठे? तिच्या बेंबीमध्येच असते. पण ती किती पूर्ण म्हणजे त्या रानावनात ती एवढी त्या सुगंधाच्या मुळे फिरत असते.